नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या मराठीला सध्या तरी पहिली आणि एकमेव अशा ओपिनियन बेस्ड इंटरॅक्टिव्ह, म्हणजे ज्यामध्ये मी तुमच्या मतांची दखल लाईव्ह घेतो, तुमच्या नावांसकट घेतो, जास्तीत जास्त प्रतिक्रियांची दखल घेतो आणि एखादा विषय मांडतो. अशा शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझ्याच्या माध्यमातून आपण जे मी अनेकदा सांगून झालेले परत एकदा सांगतो, बातम्यांबद्दल बोलतो, बातमी न झालेल्या बातमीबद्दल बोलतो, बातमी दडलेल्या बातमीबद्दल बोलतो, किंवा बातमीच्या पलीकडे असे त्याचे कंगोरे असतात की ज्याबद्दल बोललं जातच असं नाही, विषय लक्षात येतोच असं नाही, आणि त्या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न म्हणजे आपला हा रोजचा कार्यक्रम लक्ष असतं माझं, ज्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद देता, टीका सुद्धा करता, प्रेम सुद्धा करता, कौतुकही करता. आणि असा हा आपला कार्यक्रम आहे जो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला आज आपण हात घालणार आहोत. त्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी साम टीव्हीवरती आमचं सुरू झालं हे लक्ष असतं माझं की ते मी माझ्या फेसबुक अकाउंटवरती सुद्धा शेअर करतो. तो एकच सेकंद. येस. तर आजचा विषय तुम्ही प्रोमो आतापर्यंत पाहिला असेल, सोयाबीनवरचा आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचं पीक आहे. ऑलमोस्ट कॅश क्रॉप म्हणता येतील अशा प्रकारचं आहे. चांगला दर सुद्धा आतापर्यंत मिळत होता. सो नटशेल मध्ये सांगायचं झालं तर सोयाबीनचे दर घसरत आहेत. आता इथे मी शब्द खूप सांभाळून वापरतोय. त्याचं कारण असं की चर्चा ज्या प्रकारे आहे आणि त्यात काही तथ्य आहे, तर जणू दर पडलेले आहेत अशी चर्चा आहे. पण आता मी या क्षेत्रातला पूर्ण तज्ञ नव्हे, पण याबद्दलचं जे काही मी वाचन करत आलेलो आहे, मत बघत आलेलो आहे, त्याच्यानुसार हे लक्षात येतं की दर घसरत आहेत. आणि 10,000पर्यंत टेकलेला दर जर का 6 आणि 5 पर्यंत येत असेल तर ती चिंताजनक गोष्ट आहे. जर का 10,000चा दर बेस मानला तर. पण तोटा आहे का? तर नक्कीच तोटा आहे. आणि देशभरातल्या ज्या प्रमुख बाजारपेठा आहेत, लातूरही त्यामध्ये एक आली, या ठिकाणी हे दर असे फ्लक्च्युएट होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळे काळजीचं वातावरण पसरलेलं आहे. पण हे इतकं म्हणणं हा पुन्हा अन्याय केल्यासारखं होईल. असंतोषाचा भडका दर कमी होत आहेत याच्यापेक्षा सुद्धा त्याच्या मागे जो ट्रिगरिंग इव्हेंट आहे त्याबद्दलचा असंतोष आणि राग जास्त आहे. काय आहे हा ट्रिगरिंग इव्हेंट? हा ट्रिगरिंग इव्हेंट हा आहे की सोया तेलावरचं खाद्य तेलावरचं हे आयात शुल्क कमी करणं, दुसरीकडे सोया पेंडची आयात, या काही गोष्टींमुळे देशांतर्गत सोयाबीन शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या दरावरती स्वाभाविकरित्या, जे अर्थशास्त्राचं अगदी 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 बेसिक तत्व आहे, पुरवठा वाढला म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा वाढला तर त्याचे दर उतरणार. पण ते बाजाराच्या हातात तत्व दिलं असेल तर मान्य आहे. पण बाजारात असं काही नसताना तुम्ही जर का पुरवठा प्रचंड केलात तर मात्र ती चूक तुमची आहे. आणि या केसमध्ये ती चूक आहे सरकारची, केंद्र सरकारची. आणि त्यामुळे आता त्याचे परिणाम बघायला मिळत आहेत. आता याच्यात डिटेल्स मध्ये फार, कारण ह्याच्यावरचे भरपूर लेख आहेत. तुम्ही विशेषतः आमच्या जर का तुम्ही अॅग्रोवन आपला सकाळ समूह असं दैनिक आहे त्याच्यावरती गेला तर तुम्हाला ह्याच्यावरचे अतिशय चांगल्या बातम्या सुद्धा बघायला मिळतील, लेखही बघायला मिळतील. पण नटशेल मध्ये सांगायचं, थोडक्यात सांगायचं झालं, ती आयात सुद्धा जेवढी अपेक्षित होती तेवढ्या प्रमाणात नाही, ती सुद्धा कमीच होणार आहे. पण आहे त्याच्यामुळे मात्र धक्का आपल्याला बसलेला आहे. आणि हे कमी म्हणून की काय, एक प्रकारचं वातावरण जे पुन्हा या आयातीच्या निर्णयामुळे, आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे तयार झालेलं आहे. त्यामुळे पॅनिक सेलिंग, शेतकरी आहे तो माल आता विकून टाकूयात, आणखी पुढे कशाला थांबा, पुढे काय होणार आहे कोणाला माहित, यामुळे तो विकून टाकू शकतो. त्यामुळे दर पुन्हा घसरतील. ज्याच्यामध्ये सटोडीये, बाजारातले दलाल यांना त्यामध्ये रस आहे, त्यांना स्वाभाविकच त्याचा फायदा होईल. कारण साठवणुकीची क्षमता त्यांच्याकडे जास्त आहे, शेतकऱ्यांकडे ती नाही. ती तर आपली सगळ्यांची वर्षानुवर्षाची ओरड आहे आणि रड पण आहे की आम्ही एवढा सगळा पैसा बाकी गोष्टीत घालतो, पण आम्हाला शेतकऱ्यांसाठी सरकारी स्वस्तातले स्वस्त पण अतिशय उत्तम दर्जाची अशी साठवणूक क्षमता आमच्या विविध पिकांसाठी, कोल्ड स्टोरेजेस आम्ही चेन तयारच नाही केली. माझ्या पत्रकारितेतली इतकी वर्ष मी अर्थसंकल्पामध्ये एक असा कुठला तरी तो मुद्दा असतो, कोल्ड स्टोरेज निर्मितीसाठी एक अमुक अमुक रुपये, मला ती दिसलीच नाही चेन कुठे. कोकणातल्या फळ प्रक्रिया उद्योगासाठी कोल्ड स्टोरेज चेन मला दिसलीच नाही कधी. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोदामांचं अत्याधुनिकीकरण असेल, आणखी बाकीच्या प्रकारचं स्टोरेज व्यवस्था असेल, असो. पण तो काय आता मुख्य मुद्दा नाही. मुख्य मुद्दा हा आहे सोयाबीनचं काय झालं.
तर सोयाबीनचे दर बाजाराच्या नियमानुसार पडले असते तर कदाचित शेतकऱ्यांनी ते मानलं असतं की ठीक आहे, मागणीच नाहीये, पुरवठा जास्त झालाय, नशीब आपलं आहे काही प्रमाणात. त्याच्यात सुद्धा शेतकऱ्याची जी मोठी मागणी आहे, कारण त्याला खूप कंगोर आहेत, ती मागणी जर का धरायचं म्हटलं तर मागणीवरती सुद्धा आधारित नव्हे, शेती क्षेत्र या देशाचा कणा, त्याच्यावरती अवलंबून असलेली 50% लोकसंख्या, त्याचा अर्थचक्र, अर्थचक्राचा गाडा पाहता असं नाही सोडून जाणार, हे पूर्ण बाजारावरती आहे. पण धरून चालू शेतकरी तेही म्हणाला तर ठीक आहे बा, मार्केटमध्ये इतक्या प्रमाणात साठा आला, आमच्याचमुळे आला, आम्हा सगळ्यांमुळे आला आणि भाव कोसळले, तर किमान बोट दाखवायला आपण आपल्याकडे एक बोट दाखवू शकतो. इथे पण नाही. मागणी नसताना केंद्र सरकार काहीतरी निर्णय घेतं आणि तुमच्या इकडच्या सप्लायवरती सोयाबीनच्या परिणाम होतो आणि मग आपण आपल्या शेतकऱ्याकडे बाजाराचं अर्थशास्त्र कसं काय दाखवू शकतो? आपण नाही दाखवू शकत. आणि म्हणून यावेळचा शेतकरी, यावेळचा सोयाबीनच्या मुळे ही जी एक हडकंप माजलेला आहे, मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती याबद्दलचा प्रश्न विचारला जातोय. त्याचं कारण हे आहे की हे दर घसरणं हे बंपर पिकाचा परिणाम नाहीये. हा परिणाम या धोरणांचा आहे की ज्याच्यामुळे इकडचं पीक हे इकडच्या मागण्यांना सपोर्ट करू शकलं असतं. फरक थोडाफार राहिला असता. किंबहुना या वर्षाचं जे काही एस्टिमेट मी आता वाचनामुळे मला कळले, यावेळचं एस्टिमेट थोडंसं आधीच्या तुलनेत कमीच आहे उत्पादनाचं. पण बेसिक डिमांड मिळाली, एक ज्याला म्हणतात टू मेट द बेसिक डिमांड, अशा प्रकारे ती होऊ शकली असते. बेसिक डिमांड सप्लाय एकत्र येऊ शकले असते. पण इथे मागणी नसताना तुम्ही इतरांना पायघड्या का घालताय? जगातल्या मार्केटला तुम्ही इथल्या पायघड्या, जर का इकडे तुम्हाला माहिती उत्पादन किती आहे हे तुम्ही घातल्यानंतर इथे काय होणार? ते झालं, रेट कोसळायला लागले आणि त्यानंतर बातम्या अशा प्रकारच्या आल्या, वातावरण असं तयार झालं की आणखी कोसळणार आहे. आता इथे एवढं मांडत असताना मात्र इकडे एक डिस्क्लेमर पण द्यायचा आहे. तो डिस्क्लेमर असा, आणि कदाचित माझ्या काही शेतकरी आणि शेती क्षेत्रातल्या बांधवांना, माझ्या मित्रांना ते थोडंसं पटणार नाही, पण मला तो मुद्दा लॉजिकल वाटला. मी याबद्दल जे काही वाचत आलोय ते मी पुन्हा एकदा सांगतो. शेवटी मी मुंबईत आहे, मला या क्षेत्रातले तज्ज्ञ जे मला माहिती आहेत त्यांच्या वाचनातून मी एक मत बनवतो आणि ते पूर्ण चुकलं असेल तर तुम्ही मला जरूर सांगा, मी तुमच्या प्रतिक्रिया घेणारच आहे. त्यातला एक मुद्दा जो मला पटलेला आहे तो असा की जो 10,000 हा आकडा घेऊन सगळ्या चर्चा सुरू आहेत सोशल मीडियावर, त्याबद्दलचं पुन्हा एकदा वाचनातून आलेलं आकलन असं की तो बेंचमार्क नाही ठरू शकत. तो तुम्हाला मागे मिळाला हे ठीक आहे, पण तो तुमचा ॲव्हरेज आहे का 10,000? तर तो तसा दिसत नाहीये. आणि आत्ता सुद्धा 5 ते 6.5 पर्यंत आलेला असताना त्याच्यानंतर जेव्हा खाली घसरत जातो, त्याच्याशी तुलना करायची का 10,000शी तुलना करायची हे सुद्धा बघावं लागेल. पण मी पुन्हा एकदा हे सांगत असताना मी आधीचं विश्लेषण विसरलेलो नाहीये. हे दर असे घसरणं अपेक्षित होतं का? तर ते मुळीच नव्हतं, कारण त्याला पुन्हा केंद्र सरकारची धोरणं कारणीभूत आहेत, मी मान्य करतोय. पण आहे त्या परिस्थितीत आपण जी भीती आपल्या सगळ्यांना वाटते, जी आपण व्यक्त करतोय, विशेषतः तुम्ही मंडळी व्यक्त करताय, त्याचा बेंचमार्क 10,000 जर का तुम्ही मानला तर तुम्ही तुमच्या तोट्याचा एस्टिमेट तुम्ही वाढवून ठेवताय की अरे 10,000 हा एवढा आपला सगळा साठा 10,000 दराने गेला असता. एकदा हे मानलं, ज्याला नोशनल लॉस नावाचा एक शब्द आहे, आणि 2G कोळसा स्कॅम मध्ये, हा 2G स्कॅम मध्ये खास करून हा शब्द वापरला होता कपिल सिब्बल यांनी, की तुम्ही ज्याचा लॉसचा विचार करताय तो नोशनल लॉस आहे. असा तुम्ही विचार करताय की आपण 10,000 दराने सोयाबीन विकलं असतं आणि आपला एवढा तोटा, आता हा एवढा तोटा होतोय. तर या नोशनल लॉसच्या एका भ्रामक वास्तवापायी आपण आपलं मनस्वास्थ्य बिघडवून घ्यायचं का रिअलिस्टिक व्हायचा, हा माझा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा ज्याबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे की आता या आयातीची अशा प्रकारची गरज नसताना, आयात शुल्क कमी करण्याची गरज नसताना हे निर्णय का घेतले गेले यासाठी आपल्याला केंद्र सरकारला विचारायचं आहे. पण तिसरा मुद्दा ज्यामध्ये मला जास्त रस आहे, कारण शेती, उत्पादन प्रक्रिया, मूल्य, आयात शुल्क आणि याच्या सगळ्यातल्या गोष्टी, याच्यापेक्षा सुद्धा मला एक वेगळीच गोष्ट जाणवते ज्याकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे, कारण बाकीचा विषय खूप इकडे मांडला गेलेला आहे. तो विषय असा की हे सगळं झाल्यानंतर काय होतंय. आता ह्याच्यामध्ये मला पुन्हा जाणवलेली एक बाब, आता मुळात आजचा विषय मी कशावरून घेतला, काल मी अशी ही बनवा या विषयावरती लक्ष असं माझं घेतला होता, विषय आपला व्हिडिओ घेतला होता. त्यावरती भरपूर लोकांनी म्हटलं की हा काय विषय आहे का, तुम्ही
सोयाबीनचा हॅशटॅग बघितला नाही का, ट्रेंड तुम्ही बघितला नाही का, काय चाललंय सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं काय चाललंय, तुम्ही काय व्हिडिओ घेताय. खूप टीका केली माझ्यावर आणि अनेकांवरती पण केली असेल, अनेकांनी वेळोवेळी केली असेल. ठीक आहे, आता हे सोडून द्या की आम्ही या विषयावरती पाऊण तासाचं चर्चासत्र घेतलेलं आहे साम टीव्ही आवाज महाराष्ट्राच्या मध्ये. हे तुम्हाला नसेल माहित, तुम्हाला माहित नसताना तुम्ही टीका केली, पण मी ठरवून ठीक आहे, एक शेवटी तुमच्या भावना तीव्र आहे त्यामुळे मी त्या समजून सुद्धा घेऊ शकतो. माझा वेगळा मुद्दा आहे. माझा मुद्दा असा आहे की जेव्हा मी हा विषय आज अभ्यासाला घेतला किंवा आपल्याला सोयाबीन या विषयावरती बोलायचंय, त्यामुळे काही तयारी करून बोलताना मला असं दिसलं की हा विषय काय आजचा काल परवाचा नाहीये, हा ऑगस्ट पासूनचा आहे. आणि अगदी निवडक काही लोक याच्याबद्दल बोलत असताना तेव्हा हे वातावरण का नाही तयार झालं. शेवटी माध्यमं ही समाज मनाचा आरसा आहेत असं आपण म्हणत असू, तर समाज मनावरती आणि समाजामध्ये जे घडेल ते आम्ही दाखवणार आहोत. आम्ही कुठे घडवून आणणार आहोत, ती ताकद आमची नाहीये, ती तुमची आहे. मग मागच्या महिन्यापासून सोयाबीनच्या या घसरत्या दराची जाणीव होत असताना तेव्हा आपण कोणी बोलणार नाही. आणि आता तुम्ही म्हणणार मीडिया काय करते, मीडियाने बातम्या दाखवल्यात की नाही. मग ह्याच्यामध्ये एक बोट आपण तुमच्याकडे दाखवायचं की नाही, माझा तुम्हाला प्रश्न आहे. माझा पुढचा एक प्रश्न आहे. त्यानंतर काय झालं, तर मग हॅशटॅग चालवले गेले, सोशल मीडियावरती चर्चा घडवून आणण्यात आली, जोरदार फेसबुक पोस्ट, ट्विटर सगळं करण्यात आलं. आणि मला एक प्रश्न असा पडला की खरंच या मंडळींना असं वाटतं की या सोशल मीडियावरच्या चर्चांनी आपण व्यवस्था बदलतो, आणि हा असेल तर या सोशल मीडियाची एक ताकद म्हणावी लागेल की असा एक भ्रम तयार होऊ शकतो. वर्षानुवर्ष हे प्रश्न कायम ठेवण्यात आलेले आहेत. यासाठी वस्तुतः आपल्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची गरज असताना, जे निर्णय घेऊ शकतात त्यांच्याशी बोलायची गरज असताना, सगळा असंतोष मात्र नॉन फॅक्टर्सकडे वळवला जातोय, मीडियाकडे वळवला जातोय. काय संबंध, तो निर्णय घेणार आहे, मीडिया निर्णय घेणार आहे. 10 चर्चा घेतल्या, 100 बातम्या दाखवल्या. आज सुद्धा आम्ही 8:30 वाजता, तुम्ही बघा साम टीव्हीवरती 8:30 वाजता आपण सोयाबीनवरती एक 10 मिनिटाचा सेगमेंट करतोय. त्याच्यावरती एक चर्चा पाऊण तासाची झालेली आहे आणि माझा हा व्हिडिओ आहे. रोज बातम्या जातील त्या जातीलच, त्या तर तुम्ही सगळ्या मंडळींच्या ज्या काही तुम्ही आंदोलन कराल न कराल त्याच्या बातम्या आपण करूच. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, जमिनी पातळीला बदल घडवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी या सोशल मीडियाच्या एका अदृश्य हवेमध्ये हॅशटॅग बनला की नाही आणि पोस्ट कोणाला पर्यंत पोहोचली की नाही, याच्यावरनं जर का आंदोलन व्हायला लागली तर तुमचा आवाज ऐकणार कोण. असे हजार मुद्दे या सोशल मीडियावरती येत जात असतात आणि हे मी या माध्यमात काम करतो म्हणून मी आपल्याशी मांडतो की हे मुद्दे अशा प्रकारे लावून धरणार आहोत का. हा कदाचित एक मार्ग असेल, पण एक दिवस झाला, एक भरपूर असा एक बभरा तयार करून झाला, पण पुढे काय. तुम्ही सगळी मंडळी त्या लोकांपर्यंत जाणार आहात की नाही, त्यांना विचारणार आहात की नाही ज्यांना तुम्ही मतदान केलं, जे तुमचे नेते म्हणवतात, तुमच्या भागाचे नेते, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आमदारांपासून कोणी, अगदी मी म्हणतो नगरसेवक तरी कशाला सोडा, शेवटी ती अख्खी पक्षाची चेनच आहे त्यामध्ये. आणि यांना जर का आपण विचारणार नसू, आता ह्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणाल माध्यम नाही का विचारणार, माध्यम विचारतील ना. मी पुन्हा सांगतो, एकदा बातमी होईल, दोनदा बातमी होईल, बातम्यांचा ओघ एवढा आहे. दिल्लीमध्ये तिकडे रोहिणीमध्ये न्यायालयामध्ये गोळीबार झाला, बातमी आम्ही घेणार, पटकन बातमी घ्यावी लागते. पण तुम्हाला आणि आपल्याला पर्याय नाही, कारण तुम्ही मी तुमच्या समाजाचा, तुम्ही आपल्या या सगळ्या समाजाचे आपण भाग आहोत. पण लावून धरायचा असेल हा मुद्दा तर आपण सोशल मीडिया, डिजिटल वगैरे वरती फक्त अवलंबून राहणार आहोत का. त्याच्याने समाधान मिळतं, भरपूर लाईक्स, भरपूर शेअर्स, प्रत्यक्ष बदल तिथून नाही घडत. प्रत्यक्ष बदल, आणि हे मला म्हणून अरविंद केजरीवाल का महत्वाचा वाटतो, अरविंद केजरीवालला प्रोसेसमध्ये पण जो जाणीव होती, ते बदल कुठे घडवायचं ज्याचं भान होतं, म्हणून मला अरविंद केजरीवाल सारखा, मला त्या माणसाचा विचार, त्याची विचार प्रणाली मला आवडते. प्रक्रियेकडे भान आहे. आपण खूप काही केलं तरी सुद्धा ती प्रक्रिया बदलायची असेल, तर दबाव गट तयार करायचा असेल, तर तुमच्या या एवढ्या संघटना असतात, तुम्ही सगळी मंडळी आहात, फील्डवरती काम करणारे पण काही असतील, या सगळ्या, आणि मी अनेकदा माझ्या काही विषयांमध्ये बोलताना मी हा रेफरन्स दिलेला पण आहे, या महाराष्ट्रातल्या संघटना, युवा संघटना, गणेश मंडळ, आणखी काय काय असतील, ही मंडळी, या संघटना, महाराजांच्या नावाच्या संघटना, ही मंडळी हे मुद्दे घेऊन जमिनी पातळीला उतरत का नाही, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही उतरला तर दखल तर आम्हाला घ्यावीच लागेल. तिथे मीडिया तर म्हणू शकत नाही आम्ही आंदोलन दाखवणार नाही, बातम्या तर आपल्याला दाखवाव्याच लागतील. पण आज झालंय असं, आणि मला अशी शंका वाटते, मीडियाने आंदोलन करावं, मीडियाने विषय लावून धरावा म्हणजे आमचा प्रश्न सुटेल, अशा भ्रमात तुम्ही राहता की काय, अशी मला शंका आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मीडिया हा जे तिथे घडतं त्याचा आरसा आहे. तुम्ही आरशाकडनं कृतीची आता अपेक्षा करू लागलाय की काय, अशी मला शंका येते. आणि म्हणून मला काल असं वाटलं की हे लोक एवढं म्हणतात सोयाबीनवर बोला, सोयाबीनवर बोला, मी बोललो, अजून उद्या पण बोलतो हवं तर,
पण तिकडे जो निर्णय घेणारे बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत कोण जाणार? दिल्लीचे शेतकरी आता वर्ष झालं तिकडे ठाण मांडून बसलेले दिल्लीच्या सीमेवर, पण अजून तोडगा निघालेला नाहीये. आणि तुमची अशी अपेक्षा आहे की कुठला तरी एक सोशल मीडियावरचा व्हिडिओ केल्यामुळे, एखाद दोन बातम्या दाखवल्यामुळे, अर्ध्या तासाचा शो केल्यामुळे प्रश्न बदलतील? माझ्या मते हा भ्रम आहे आणि याच्यात तुम्ही स्वतःला गुंतवून घेताय. माझा आजचा म्हणून आजच्या माझ्या विषयाचा जो मला मेन इंटरेस्ट होता तो याच्यात होता की सोशल मीडियाद्वारे आपण शेतीचे प्रश्न सोडू. म्हणजे शेतीमध्ये रस घेणारी मंडळी एवढी शहरी कशी झाली असा मला प्रश्न पडू लागलाय. सोशल मीडियामुळे शेतीचे प्रश्न आपल्याला सुटणार, ते इथेच नाही सुटणार आहेत, ते तिथे सुटणार आहेत. त्यासाठीचा दबाव इथून सुरू झाला पाहिजे, जमिनी पातळीला सुरू झाला पाहिजे, गावागावात सुरू झाला पाहिजे. मग एक मात्र तुमची भूमिका बरोबर असेल की आम्ही रस्त्यावर उतरलो, आम्ही आमच्या मागणीसाठी बोलायला लागलो, तुम्ही आमच्याकडे लक्ष देताय की नाही मीडिया, हा मात्र मला तुमचा प्रश्न मान्य असेल. पण आज असं होताना दिसत नाहीये. आपला एखादा लेख, आपली कमेंट 10 ठिकाणी फिरली, त्याची जरा दखल घेतली गेली, आपल्याला वाटतं की जणू काही मार्गच निघालेला आहे. आणि ज्यांनी केला म्हणजे मी इंडिव्हिज्युअली असेल, मला माझं समाधान. सोयाबीनवरती एक विषय मी घेऊन टाकला, मी बोललो, मीही समाधानी, तुम्हीही समाधानी. आणि माझ्या मते ही आपण एकमेकांची केलेली फसवणूक आहे. आणि या फसवणुकीतून आपल्याला आपला खरं भान आपलं असलं पाहिजे या व्यवस्थेबद्दलचं. आणि त्यासाठी मात्र रेटा हवा तुम्हा मंडळींचा. कृती तुम्ही करू शकणार आहात, संघटन तुमच्याकडे आहेत, माणसं तुमच्याकडे आहेत, समाज तो त्रस्त आहे, शेतकरी त्रस्त आहे. कदाचित सगळ्यांना नाही करता येणार काही, पण किमान आवाज तर उठवूयात, तिथपर्यंत तर जाऊयात. आणि यासाठीची दखल घेण्याचा एक मार्ग मात्र मीडिया असू शकतो. सोयाबीनचे भाव मी मगाशी म्हणालो तसं ही सर्वसाधारण बाजाराच्या नियमानुसार आलेली एक घसरण असती तर कदाचित आपण समजून घेतलं असं. दिवस असे पण निघून जातात. मागच्या वेळी जसा 10,000चा दर असतो तसा हा थोडासा घसरलेला सुद्धा दर असेल. पण जेव्हा मला वाचनातून कळलं की याच्यामधला केंद्र सरकारचा ऐन वेळच्या या क्रुशियल पिरियडमध्ये असलेला आयातीचा निर्णय आणि आयात शुल्काच्या बाबतीतला निर्णय कारणीभूत ठरला, तिथे मात्र मला पटलं की हे मात्र या बाबतीतला जबाब हा आपल्याला केंद्रालाच विचारावा लागतो. मग पुन्हा ह्याच्या सुद्धा गंमत आहे आणि मला ते शोधायला आवडेल. तुम्ही प्लीज मला मदत करा की कोणाचंही केंद्र सरकार असो, इथल्या बंपर उत्पादनावरती पुन्हा एकदा निर्यात बंद करून इतरांचं भलं व्हावं अशी धोरणं ही कोणत्याही पक्षाची सरकार कशी काय राबवतात हा पण एक माझा प्रश्न आहे. मला त्याचं उत्तर नाही कळते. म्हणजे जो कॉमन सेन्स तुम्हाला आणि मला असतो, आपल्या देशात जास्त उत्पादन आहे, आपल्या देशात जे पिकतंय ते आपणच खात असू, तर त्याच्या ऐवजी दुसरीकडनं तुम्ही का घेताय हा प्रश्न तुम्हाला मला पडतो. त्याचा अर्थ तो तिकडे बसलेल्या मोठ्या मोठ्या कृषी तज्ञांना, ते ॲग्री जे कोण त्यांचे काय IAS ऑफिसर्स असतील, सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी असतील, त्यांना कळत असणार. मग मला प्रश्न पडतो हा निर्णय घेतला कसा जातो, त्याच्यामागे आंतरराष्ट्रीय बंध नेमके कसे असतात की जे भारतातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा आर्थिक घास हिरावून पार पाडली जातात. आणि इथे पुन्हा एकदा प्रश्न पडतो, अचूक प्रश्न विचारण्याची गरज. आणि ती आपण विचारणार आहोत कोणाला त्याची गरज. आपण प्रश्न विचारताय माध्यमांना, ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद नाहीये. तर तुमचं जरा तोफेचं तोंड थोडंसं आज बदलावं, जरा योग्य दिशेला न्यावं, यासाठी मी आजचा व्हिडिओ मुद्दामून केला. मी काही कमेंट्स घेतो कारण आज भरपूर कमेंट्स आलेले आहेत. आजचा विषय एकतर कालपासून त्याच्यावरती चर्चा सुरू आहे, त्यामुळे मी आज जास्तीत जास्त कमेंट्स घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हनुमंत पवार म्हणतायत, खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न पंतप्रधान मोदींनी पहिलं जोरजोरात भाषणं केली, पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह इतरही तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. अशा धोरणांमुळे पुढील काळात सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा उत्पादनात मोठी घट होईल. धोका ओळखून सोयाबीन उत्पादकांना चांगला भाव मिळण्याची धोरणं केंद्राने आखणं गरजेचं आहे वगैरे. मी मोठी संतोष सभाळकर म्हणतात, मीडियावाले मोदींना विचारा सोयाबीन आयात करायची काय गरज होती. संतोषजी, हा प्रश्न मीडिया विचारेल. माझा मीडिया, आमचा मीडिया हा महाराष्ट्रातला आहे, पण तुम्ही सगळी मंडळी जर का लावून धरत हा मुद्दा इथून केंद्रापर्यंत जाऊ शकतो. त्याचा एक जरिया, एक माध्यम हा तुमचे खासदार असतात, हे तुम्हाला कल्पना आहे. जगात 3 स्टेपमध्ये आपण कोणाशी भेटू शकतो, माझा खासदार, माझा पंतप्रधान, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, अशी एक प्रोसेस मानली जाते. पण किमान सध्या तुम्ही खासदारांपर्यंत तरी पोहोचा. गजेंद्र गुंजाटे म्हणतात, गेल्या 3-4 वर्षात कांदा, सोयाबीन अथवा साखर किंवा अन्य कुठलेही शेत उत्पादन असेल त्याचे भाव वाढले आणि 4 पैसे शेतकऱ्यांना फायदा होणार दिसलं की केंद्र सरकार या गोष्टींवरचं आयात शुल्क कमी करून आयातीला प्रोत्साहन देऊन परदेशी माल देशात आणून दर कोसळवत आहे. हे झालं कारण, हा झाला कार्यकारण. याच्या मागचं कारण काय आहे आणि ते कोणत्याही सरकारच्या काळात का होतं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही आता सगळे जर का मोदी सरकारवरती टीका करत असाल तर मी तुमच्या विरोधात आहे.
कारण माझं निरीक्षण असं आहे, केवळ सोयाबीन नव्हे, अनेक पिकांच्या बाबतीत कोणतंही सरकार असो त्या काळामध्ये असे निर्णय घेतलेले गेलेले आहेत. आणि मला हे खरंच समजत नाहीये की कॉमन सेन्स वरती असणारी गोष्ट जेव्हा जाणीवपूर्वक मोठमोठे नेते मिनिस्टर पासून ते त्यांच्या सेक्रेटरी पर्यंत घेत असतील, तर मग काहीतरी कारण असेल. आणि हे कारण काय? हे देशातल्या व्यापाऱ्यांच्या धनासाठी आहे का? म्हणजे उदाहरणार्थ या सोयाबीनच्या सगळ्या याच्यामध्ये मला एक अँगल असा सुद्धा दिसला की कुक्कुटपालन ही एक ऑर्गनाइज इंडस्ट्री आहे आणि त्यांना पेंड लागते आणि त्याच्यामधलं सुद्धा गणित याच्यामध्ये बघितलं गेलंय का, पण त्याचा सुद्धा त्यांना फायदा होणार नाही वगैरे पुढचे मुद्दे आहेत. पण हा एक उदाहरणार्थ अँगल आहे. पण पुन्हा माझा प्रश्न असा आहे की भारतातल्या एवढ्या मोठ्या कृषी समुदायाला गृहीत कसं धरलं जातं सरकार दर सरकार? हा मात्र इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याच्याबद्दल कोणाची कमेंट आली तर मला जरूर वाचायला आवडेल. काही जणांनी विचारलेले 10,000 हा बेंचमार्क नाही तर मग हायस्ट भाव हा 16,151 सुद्धा बघितलाय. मग एवढा भाव कसा काय मिळाला? कुणाला मिळाला? खरंच तो भाव शेतकऱ्यांना की मोठमोठ्या व्यापाऱ्यांना मिळाला? बरोबर मुद्दा आहे हा. हा बरोबर मुद्दा. आणि याच्याबद्दल मी पुन्हा याच्याबद्दल चांगला मुद्दा, बरं झालं तुम्ही हा मांडला मुद्दा, कारण मी याबद्दल सुद्धा वाचलं होतं. आणि याबद्दल तुम्ही सर्व जास्त मार्गदर्शन करू शकता की तो भाव सुद्धा शेतकऱ्याला पूर्ण मिळालेला नाहीये. ते आणखीच आपल्या सगळ्यांचंच ते त्याबद्दल आपण सगळे बोलतो सुद्धा की याच्यातली प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खिशात किती पैसे जातात हा आणखी पुढचा मुद्दा. मग त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर रिफॉर्मचा मुद्दा आला. मग आणि एकदा ऍग्रीकल्चर रिफॉर्म्स मध्ये आपण गेलो की मग भाजप म्हणणार बघा मी त्यासाठीच कायदे आणतोय, बाकीचे म्हणणार त्याला विरोध करणार आणि मग पुढची दिशा सगळी पुन्हा वेगळा ट्रॅक त्याच्यात पकडला जाईल. पण तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे. आणि यामध्ये म्हणून तर मग या मुद्द्यासाठी मग जर का तुम्ही प्रश्न विचारले तर ऍग्रीकल्चर रिफॉर्म्स कडे आपल्याला गाडी न्यावी लागेल चर्चेची. मग आपल्याला कायद्यांबद्दल चर्चा करावी लागेल. कायद्यांचं सत्कृतदर्शनी स्वरूप हे आहे की शेतकऱ्याला संपूर्ण बाजारपेठ मोकळी होते. पण आता एक मात्र गंमत येते या तुमच्या मुद्द्यामुळे मला जाणवलं. आता आपल्याला केंद्र सरकारला पर्यायानं भाजपला हे विचारता येतं. एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सोयीच्या शेतकऱ्यांच्या हिताचा असं मार्केट स्पेस तयार करायचा प्रयत्न करतोय जो बाजार समितीला बांधील नसेल. साधारण आपण एक सूत्र रूपात धरूयात. जर का तसं असेल तर तुम्ही परदेशातून माल आणायला परवानगी देता जेव्हा की तोच माल भारतामध्ये उत्पादित झालेला असेल गरज पूर्ण करणारा, तर मग तुमच्या या खुल्या मार्केट व्यवस्थेला, शेवटी आपण खुल्या मार्केट अर्थव्यवस्थेबद्दल बोलतोय, त्याला तुम्ही छेद देताय. त्यामुळे हा एक वेगळा मुद्दा आहे ज्याबद्दल चर्चा झाली पाहिजे की असं कसं काय होऊ शकतं की एका वेळी तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी असे एक नियम आणतात की तुमचा दावा आहे की त्यांचं कल्याण होणार आहे, त्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे, पण त्याच वेळी ते होणार नाही अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही निर्णय घेताय. हृदय माफ हृदय मनाव अशोक हृदय मनाव अशोक म्हणतात, लक्ष असतं माझ्यासारखे अनेक कार्यक्रम सर्व न्यूज चॅनल कडून व्हायला हवे जे प्रखरतेमध्ये लावून धरतील. अर्धा तास कमी या विषयावर बोलताय, छानच आहे वगैरे वगैरे. धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी, धन्यवाद. काही जणांनी कौतुक एक जनरल केले ते ठीक आहे. काही इंटरेस्टिंग मुद्दे विश्लेषण असेल तर सांगा. मला करेक्ट करणारे मुद्दे असतील तर ते सुद्धा सांगा. माझा मुद्दा चुकलाय तर सांगा. मी आवडीने तुमचा मुद्दा मांडेन की माझी ही चूक झालेली आहे. कारण ह्याच्यात मला आता जसं ह्याच्या आत जाऊ लागले तसं मतिगुंग होणारं अर्थकारण आहे. म्हणजे शेती राहते बाजूला, अर्थकारण अख्खा शेतीवरती प्रभाव टाकायला लागतं आणि मतिगुंग होते. त्यामुळे शेतकरी पुत्रांनो आणि माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला. फक्त शेती करण्याचं स्किल उपयोगाचं नाही, ह्याच्या पुढचं हे धोरण म्हणजे जसं म्हटलं जातं की आपल्या मैदानावरची लढाई जिंकल्यानंतर त्याच्या तहाच्या डॉक्युमेंट्सवरती आपण लढा हरतो, तसं काहीसं शेतीच्या बाबतीत होताना दिसतंय असं माझा आत्ताचा समज झालेला आहे. अनेक मुद्दे येत आहेत, ते ऑलमोस्ट त्या मुद्द्यांशी मी सहमत असल्यामुळे मी पुन्हा ते वाचण्यात काही पॉईंट नाहीये. केंद्र सरकारला विचारला तेच विचारलेलं आहे मी. आय गेस मी इथले मुद्दे घेतलेले आहेत. मी आता माझ्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरती सुद्धा मी प्रोमो शेअर केला होता याचा. तेही प्रोमो घेऊयात आपण, तेही क्वेश्चन्स घेऊयात, प्रश्न घेऊयात. इथे पण काही मुद्दे तसेच कॉपी पेस्ट आहेत, पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. विकास दुबुळे म्हणतात, माझा एकच प्रश्न आहे की ज्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची अवहेलना स्वतः केंद्र सरकार व उद्योजक मिळून करणार असतील तर खरंच शेतकरी सुजलाम सफलाम होणार का, हा प्रश्न आहे. गेले वर्षभर सोयाबीनला 10,000 पार भाव मिळाला, परंतु ऐन शेतकऱ्यांचे सोयाबीन मार्केटला येणं म्हटलं की उद्योजकांनी वगैरे वगैरे ते मुद्दे मी मगाशी मांडलेले आहेत.
एक बाब विशेष म्हणजे ज्या जीएम सोयाबीनला आजपर्यंत केंद्र सरकार, त्याच्यात त्यांनी इंटरेस्टिंग मुद्दा मांडलेला आणि तुम्ही बरोबर मुद्दा मांडलेला आहे. काँग्रेस असो की भाजप विरोधी करत होते, त्याच जीएम सोयाबीन पासून तयार केलेली सोयाबीन यांना आयात करायला चालते, पण भारतातल्या शेतकऱ्यांना मात्र हे बियाणे वापरण्यास बंदी आहे. आणि त्याला काही पर्यावरणवादी गटाला हाताशी धरून रासायनिक औषध निर्मात्या कंपनीने खेळलेला डाव आहे आणि केंद्र सरकार वारंवार बळी पडलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे. हा माझा मुद्दा खरंच राहिला असता, तुम्ही लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. हा खूप तुम्हाला सगळ्यांना ज्यांना माहिती आहे त्याला परत सांगण्यात काही पॉईंट नाही, पण ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी. आपल्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड बद्दल या पिकाच्या बाबतीतला मुद्दा असा आहे की परवानगी नाहीये. पण जी स्पेंड येणार आहे ती ज्या बियांपासून झाली ते ते सोयाबीनचं पीक किंवा त्या सोयाबीनच्या बियांसाठी जीएम जेनेटिकली मॉडिफाईड कंटेंट वापरण्यात आलेला आहे, जेनेटिकल मॉडिफिकेशन वापरण्यात आलेलं आहे. तेच भारतीय शेतकऱ्यांना मात्र आम्हाला अलाउड नाहीये. आणि या बाबतीत जेव्हा म्हणजे जीएम हा विषय येऊन सुद्धा आता अनेक वर्ष लोटली, तेव्हा शरद जोशींनी म्हटलं होतं की आम्हाला याची परवानगी द्या, हे तंत्रज्ञान आमच्या कल्याणाचं आहे. पण आजही आम्ही एकीकडे म्हणतो की आम्ही नवीन रिफॉर्म्स करतोय शेतकऱ्यांसाठी, पण त्यांना हे आम्हाला अलाउड आम्ही करू देत नाही आहोत, ही टेक्नॉलॉजी करू देत नाही. वस्तुतः भारतीय शेतीचा खरा इतिहास जो आपण ज्याला हरित क्रांती म्हणतो, ती सगळी त्या अर्थानं कृत्रिम शेतीच्या नेहमीच्या नैसर्गिक इन्ग्रेडियंट्सच्या पलीकडे रसायन, खतं, फर्टिलायझर्सचा इतिहास जेव्हा सुरू झाला, त्याच्यानंतर आपण कृत्रिमतेकडे जात चाललेलो, कारण ती गरज आहे एवढ्या मोठ्या प्रचंड देशाला पोषण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी. आता जीएम ही त्याची पुढची पायरी असेल, तर आम्ही त्याच्यामध्ये मात्र एक पायरी अडवून ठेवलेली आहे. आणि त्याला एक अतिशय बरोबर मुद्दा मांडलेला आहे की काही पर्यावरणवादी, काही हितसंबंधी गट ते होऊ देत नाहीयेत. प्रभाकर खंदाडे यांनी लिहिलेला आहे, आजचा सोयाबीनचा लातूरचा भाव आहे 7,300 रुपये. मी जसं मगाशी म्हणालो तसं, म्हणजे मी हा काय बेंचमार्क म्हणून पुन्हा म्हणत नाही, पण मी म्हणालो तसं 10,000 आपण करत बसलो तर त्याचवेळी किती कमी पडलं. बेंचमार्क कोणता मानायचा का ऍव्हरेज मानायचा, म्हणजे तो एक विशिष्ट आकडा हा बेंचमार्क मानून टाकायचा का एकूण फ्रिक्वेन्सी मधला ऍव्हरेज काढायचा, हा पुन्हा आपल्याला विषय धरावा लागेल. हा किती झोमणारा विषय वाटला तुम्हाला, वाटलं की अरे माणूस असं काय बोलतो, पण तुम्हाला ठरवावं लागेल. आणि जर का आपण असं वातावरण करत राहिलो तर आहे तो भाव सुद्धा मिळणार नाही. आपण या वातावरणामुळेच मार्केट पाडून टाकू, त्याच्याबद्दल मी तळमळून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येतात, मला जास्तीत जास्त घ्यायच्या, त्यामुळे मी आज जरा व्हिडिओ थोडासा वाढला तरी चालणार आहे. वैभव बाजी मोहिते म्हणतात, नांगरणीचे बियाणे, खते यांचे दर वाढले, पण 10-15 वर्ष झाले सोयाबीनचे दर सरासरी 4,000 5,000 एवढेच आहेत. बाजारात मागणी किती आणि शेतकऱ्यांनी किती पिकवा याची माहितीच नाही. जास्त उत्पादन म्हणजे जास्त उत्पन्न असंच आम्हाला वाटतं. दर पडतात. आयात निर्यातीचे चुकीचे धोरण कारणीभूत आहेत का? वैभवजी, तुम्ही दोन योग्य मुद्द्यांचा फक्त क्रॉस कनेक्शन होतोय. आयात अधिक उत्पादनामुळे जर का भाव पडले तर किमान ते ऍक्सेप्टेबल असू शकतात, कारण ते कोणाच्याच हातात नाही. मग त्याच्यामध्ये मग सरकारने विकत घ्यावेत आणि शेतकऱ्यांना एक बेसिक रक्कम द्यावी, ही मागणी असू शकते. तो अलग मुद्दा आहे. पण जेव्हा की इथे मागणी सप्लायचं एक स्वतःचं इक्वेशन भारतात असू शकतं, तेव्हा आणि त्या क्रुशियल पिरियडमध्ये जेव्हा आयातीशी छेडछाड केली जाते, निर्यातीशी छेडछाड केली जाते, तेव्हा प्रॉब्लेम होतो. आय गेस तुम्ही सुद्धा तेच म्हणत असाल असं मला वाटतं. पंकज जराड पाटील सुद्धा, ते मी मगाशीच म्हटलेले, खाद्यतेल आयात शुल्कात घट आणि परदेशातून सोयाबीन आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, तो मुद्दा आपण मगाशीच मांडलेला आहे. रोहित देशपांडे म्हणतात, जीएमओ वाणावर देशात बंदी असताना त्या वाणाची सोयाबीन आयात का करायची? ना तत्वावर ठाम आहेत, ना सर्व घटकांना समान न्याय करायला तयार आहेत. आयात करून दर पाडणे म्हणजे जालियनवाला बागच्याच धर्तीवर सरकारच्या पुढाकाराने आखलेली शेतकरी सामूहिक कत्तल योजना म्हणाले तर अतिशयोक्ती होणार नाही. लोकांच्या भावना तीव्र आहेत. विक्रांत शिंदे यांनी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. प्रसन्न चर्चेला विषय घेतल्याबद्दल धन्यवाद, पण हा मुद्दा केंद्रात विरोधी पक्षांकडून उपस्थित होणं अपेक्षित आहे. तिथे तर शेतकऱ्यांची आंदोलनं दाबली जातात आणि देशात सक्षम विरोधी पक्षाची उणीव जाणवते. अर्धा मुद्दा बरोबर आहे, पण अर्धा आहे. मी वेगळा मुद्दा म्हणतो. बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडला. असं नाहीये, केंद्रातल्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा मांडला पाहिजे, पण सत्ताधारी काय भारतातले नाहीये, ते या मातीतले नाहीयेत. त्यांनी हा मुद्दा मांडायला नको. जर का डोळ्यासमोर तुम्हाला दिसतंय शेतकरी याच्याबद्दल आक्रोश करतोय,
सरकार कुणाचंही असो, भाजप असो की काँग्रेस असो, ते खासदार तुमच्या आमच्या रक्ताचे नाहीयेत, ते आमच्या प्रदेशातले नाहीयेत. त्यांना सुद्धा हे दिसतंय, त्यांनी हा मुद्दा मांडू नये. असं यापूर्वी झालेलं नाही की आपल्या सरकारच्या विरोधात, आणि मी म्हणतोय मुद्दा एक मतभेदाच्या अनुषंगाने आपण मांडू शकता, पण आम्हाला हा मुद्दा पटलेला नाहीये. एखादं राज्य आपल्याच पक्षाच्या केंद्र सरकारकडे आपले रिझर्वेशन्स मांडू शकतं. ही मांडणीच आपण ही पुन्हा छेद देणारी मांडणी, आणि विरोधी पक्ष कसा कमजोर आहे आपण ठरवून टाकलेलं आहे की सरकारी पक्ष हा असाच वागणार आहे आणि त्यांच्याकडनं चांगुलपणाची अपेक्षा आपण करू शकत नाही, ते विरोध करू शकत नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला जात नाही, वस्तुतः तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, कारण निर्णय ते घेऊ शकतात. विरोधी पक्षांचा महाराष्ट्रातले जे कोण लोक असतील, आता केंद्रामध्ये भाजप आहे, निर्णय तिकडनं घेण्यात आलेला आहे, इथे उरतात मग कोण, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, त्यांना तुम्ही विचारू शकाल आणि विचारलंही पाहिजे. पण ते निर्णय नाही घेणार, निर्णय भाजप दिल्ली घेणार आहे. त्यांना विचारण्याची खरी ताकद आणि जो रेटा तयार करू शकतो ते इथले खासदार. त्यामुळे मी तुमच्या म्हणण्याशी सहमत असलो तरी त्याच्यामध्ये मी दोन्ही इन्ग्रेडियंट करतो. असं नका ठरवू. असं जर का ठरवलं तर की तुम्ही भाजपच्या खासदारांना मोकळं रान देता की त्यांना विचारायचंच नाही, हा हा अर्धा भाग ठरेल, अर्धी लढाई हरल्याचं प्रकरण ठरेल. आय गेस मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतल्या असाव्यात. अरे बापरे, माझी जी एक पहिली एकदम सगळ्यात मोठा हा प्रोमो केला होता त्याला 327 कमेंट्स आहेत. मला एवढ्या नाही घेता येणार, मी तुमची क्षमा मागतो, खरंच क्षमा मागतो. मी 327 नाही वाचू शकत. त्याच्यात एखाद दुसऱ्या दिसल्या तर आपण घेऊयात त्या. ब्रह्मा चट्टे हे लिहितायत, सोयाबीनचे दर पुन्हा वाढतील पण त्यासाठी शेतकऱ्यांनी धीर धरावा. सगळा सोयाबीन एकदम विकायला आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने विकायला आणा, पण त्यासाठी आपल्याकडे सगळ्या शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही, कारण शेतकऱ्यांना नड असते, त्यांना भीती असते. शेतकरी सर्वसामान्य विचार करत असताना त्याला लोकल इकॉनॉमिक्स बघावं लागतं. त्यामुळे तो आपण हे म्हणू शकतो की टप्प्याटप्प्याने आणा, त्या व्यक्तीला ते शक्य होत नाही. आणि त्याच्या जोडीला जेव्हा वातावरण असं बनवलं जातं की भाव पडतायत, रसा तळाला गेलेले 10,000 की तो नक्की विकणार. पण म्हणून आपण हे सांगायची गरज आहे, आणि म्हणून मी थोडासा वेगळा सूर लावलेला आहे की 10,000 हा आकडा तुम्ही मानलात तर तुम्हाला 7,000 हा सुद्धा लहान वाटायला लागेल. सोयाबीनची आयात शुल्क, इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे, वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या खासदारांना सांगा केंद्राकडे लेखी मागणी करा. मी आय गेस हे सगळे मुद्दे माझे मांडून झालेले आहेत, मला मान्यच आहेत हे मुद्दे. अभिजित भारसाखळे म्हणतात 2020चा पीक विमा पण नाही मिळाला अजून आम्हाला. पीक विमा हा एक वेगळा विषय घेऊनच बसायची गरज आहे. याचं गणित काय आहे, प्रायव्हेट कंपन्या याच्यामध्ये काय करतायत, प्रीमियम घेतला जातो मग दिले का जात नाहीत. आणि जर का विमा कंपन्यांना हे माहिती आहे की हा त्यांच्यासाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरतोय, तर या व्यवहारात उतरता कशाला, बिझनेसमध्ये उतरता कशाला. मोठा विषय ठरेल हा पीक विम्याचा, याच्याबद्दल सुद्धा कधीतरी बोलू. ॲडव्होकेट महेश भोसले म्हणतात शेतकऱ्याचे पीक सज्ज झाले की माल आयात करायचे धोरण सरकार का आखते. माझा तुमच्या प्रश्नाचा पुढचा प्रश्न आहे, कोणतंही सरकार हे धोरण का आखते, माझा प्रश्न आहे. कोणतेही सरकार असो. मिलिंद धुमाळे म्हणतात सत्तेत आल्यापासून केंद्रातील भाजप सरकारने 2 उद्योगपतींचा फायदा आणि शेतकरी, गरीब, सामान्य, मध्यमवर्ग यांना भरण्याचे धोरण अवलंबले आहे. सोयाबीन आयात हा त्यातलाच एक प्रकार आहे. तुमच्या मताशी मी फक्त अर्धा सहमत आहे. माझं मत आहे की शेतकरी व्यवहाराच्या बाबतीत, शेतकरी उत्पादन आणि उत्पन्न याच्या बाबतीत बाकी काही धोरणं असो, पण नेमकं उत्पादन इकडे पुरेसं असताना बाहेरून आणणं किंवा आहे तिथलं निर्यात बंदी करणं, बाहेर पाठवायला, याच्या बाबतीत जी कन्सिस्टन्सी मला सरकार निरपेक्ष, पक्ष निरपेक्ष जाणवते, त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. त्याचं उत्तर जर का कुठून मिळालं तर मला जास्त इंटरेस्ट वाटेल, आणि मग आपल्याला लक्षात येईल की कदाचित हे व्यवहार खेळवणारे हात आणि डोकं वेगळंच तर नाही, ते भारताच्या बाहेरचं तर नाही, असाही प्रश्न विचारावा लागेल. गणेश मुळे म्हणतायत सरकारी अधिकारी आहेत गणेश मुळे, मी पण सोयाबीन लावलाय, भाव कमी होत आहेत, कसं जगावं. बरं, एक छोटी नोकरी आहे, शेतीवर अवलंबून असतो तर. बरोबर मुद्दा आहे, आणि याबद्दल म्हणूनच आता ते पटायला जरा अवघड आहे, पण असं म्हटलं जातं की तुम्हाला, मी एकदा अमर हबीब यांच्याशी बोलताना हा मुद्दा मांडला होता, अमर हबीबांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला तर, की जसं नोकरीतून एक्झिट प्लॅन आपला असतो, एक एक्झिट रिटायरमेंट स्कीम असते, तशी शेतीतून सिस्टमॅटिक एक्झिट प्लॅन अशी आपल्याला घेता आलं पाहिजे. शेतीचे व्यवहार हे ज्याप्रमाणे डिमटेरियलाइज स्वरूपात शेअरचे व्यवहार होतात, तसे शेतीच्या जमिनीचे प्रत्यक्षात होऊ शकतात का. लँड सिलिंगचा एक मुद्दा आहे जो मला अमर हबीबांचा पटतो, पण पुन्हा विषयाची गाडी आपली भरकटेल, त्याच्यात जायला नको. पण पुन्हा हे शेती, सोयाबीन म्हणजे शेतकऱ्यांची धोरण, माफ करा, सरकारची धोरणं हा एक विषय आहेच, पण त्याच्या जोडीला शेतीचा मुख्य व्यवहार याच्याबद्दलचे जे अनेक जुने कायदे, त्याच्यावरचे नियम, जसं जीएम,
काय तर जीएम नाही म्हणजे बाहेरून चालेल पण आमचं जीएम नाही चालणार, हा कोणी सांगितलं करायला? आणि असे अनेक मुद्दे आहेत, त्या बाबतीत बोललं पाहिजे, मूलभूत सुधारणांबद्दल बोललं पाहिजे. गणेश मुळे यांच्या या प्रतिक्रियेमुळे मला जरा वेगळ्या गोष्टी आठवल्या. भाऊसाहेब चासकर आमचे शिक्षक मित्र म्हणतात शेतकऱ्यांना कोणी वाली उरलेला नाहीये. माझा तुमच्या प्रश्न हा आहे की कोणत्याही सरकारात वाली का उरलेला नसतो? आणि मग एक मूलभूत प्रश्न आपण विचारला पाहिजे की सरकारवर अशी काय स्थिती येते की भारतातला कोणत्याही पक्षाचं सरकार असो, त्यांना अशी शेतकरी विरोधी जी ढळढळीत डोळ्यासमोर दिसणारी व्यवस्था आहे ती त्यांना बदलता येत नाही, असा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. चिन्मय फुटाणे म्हणतात मुळामध्ये हा बाजार नाहीच आहे, त्यामुळे मागणी पुरवठा आणि त्यानुसार भाव कमी जास्त होणे हे अर्थशास्त्रीय नियम इथे लागू होत नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात आलेच नाही की भाव निम्म्यावर यावेत. एक्झॅक्टली मी पण तेच म्हणालोय. साहेब व्यापारी शेतकऱ्यांसोबत कबड्डी खेळतात. आधी खूप भाव चढवला गेला, वेगवेगळ्या ग्रुपवर 12-13 हजार क्विंटलच्या रेटच्या पावत्या फिरवल्या कशासाठी? त्यामुळे हवा निर्माण झाली, खूप भाव मिळतो, पटकन तेजीचा फायदा उठवा. ज्याची सोयाबीन तयार झाली तो वेगळी प्रोसेस करून विक्रीला नेऊ लागला. हळूहळू भाव करणे सुरू केले. लोकांना वाटलं अरे भाव उतरत आहेत, जास्त उतरायच्या आत विका. पॅनिक माहोल तयार होऊ लागला. एक्झॅक्टली अतिशय चांगली चिन्मय फुटाणे यांची पोस्ट कमेंट आहे. मला मला बेसिक सूर कळला. ज्यांना वाचायचे त्यांनी माझ्या याच्यावर जाऊन जरूर बघा, पोस्ट जरूर बघा. बघावं लागेल असं खरंच होतं. आणि मग आपल्याला आणखी पुढचा प्रश्न यांच्या कमेंटमधून सुचलेला आहे, इंटरव्हेन्शन मेकॅनिझम काय आहे यातला? ज्याप्रमाणे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ही शेअर बाजारावरती नजर ठेवून असते, उपयोग किती होतो त्याचं आणखी विश्लेषण म्हणजे एक आहे, एक एजन्सी आहे, लक्ष घालायला एजन्सी आणि ती काम करत असते. असं मार्केटवरती या कमोडिटी मार्केटवरती या शेती मार्केटवरती कॉन्स्टंट ऑब्झर्वेटर ठेवून वेळच्या वेळी त्याच्यात हस्तक्षेप करणारी बॉडी ही नेमकी कोणती मानायची? आणि त्या सगळ्याची अपेक्स बॉडी ही जर का कृषी मिनिस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री असेल, तर ती नेमकी काय करते? हे प्रश्न आले पाहिजेत आपल्याकडे. ग्रॅव्हन्स अँड रिड्रेसलचा मुद्दा यामध्ये आहे, पण पुन्हा आता ते इतके वाटा फुटत जातील की मला अनेक तास आपल्याला बोलत बसावं लागेल. आय गेस मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत. सो बऱ्याच कमेंट्स या मगाशी जे काही आपल्या विश्लेषणातले मुद्दे येत होते त्या अनुषंगानेच आहेत. आता विवेक चांदेकरांची कमेंट मी एक वरवर पटकन पाहतो. आयात करायची होती तर इतक्या उशिरा का? अद्याप सोयाबीन भारतात यायचीच आहे तर भाव पाडायचं कारण काय? तेही 4,000 रुपयाने. मुळात स्थानिक व्यापारी आणि बाजार समित्या यावर सरकारचे काही एक नियंत्रण नाहीये का? वगैरे वगैरे मुद्दे आलेले आहेत. तर मी जास्तीत जास्त मुद्दे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात या काही कमेंट्स आलेल्या आहेत, त्यामुळे मी सगळ्या घेऊ शकत नाही. याबद्दल तुम्ही माझी मर्यादा समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. खूप चांगल्या कमेंट्स आहेत. मी एक तुम्हाला विनंती करू शकतो की ज्यांना हा विषय अधिक त्या वेगळ्या अँगल सकट समजून घ्यायचा असेल तर तुम्ही प्लीज माझ्या अकाउंटवरती गेला तर तुम्हाला या कमेंट्स बघायला मिळतील. 350 कमेंट्स आलेल्या आहेत. त्यातून प्रत्येकाने काही वेगळी केस मांडली, काही वेगळा मुद्दा मांडलेला. मला स्वतःला 4 मुद्दे आता नवीन सापडले त्यामध्ये, याच्यावर आपण लक्षात घेऊ शकतो. त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा विषय होता जो तुमच्यामुळे मला घेता आला. त्यामुळे आजच्या विषयासाठी मी तुम्हाला खास धन्यवाद तुमचे मानतो. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला याही व्हिडिओबद्दल काही मत मांडायचं असेल, कदाचित आपण भाजप समर्थक असाल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पटला नसेल, तर प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, मला सांगा तुमचं लॉजिक काय आहे. तुम्ही समजावून सांगा की हे मुद्दे तुम्ही लक्षात घेतले नाहीयेत. मी तुमच्या मुद्द्याचा जरूर उल्लेख करेन किंवा किमान तुम्ही इकडे कमेंट्स देऊ शकता. आपण कोणाच्याही कमेंट्स कधी डिलीट करत नाही. नेहमीप्रमाणे मी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आहे. त्याचप्रमाणे साम टीव्ही सुद्धा फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. युट्यूबवरती आपला चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. आणि युट्यूबवरती चॅनल आहे. त्याचप्रमाणे आमचं ॲप आहे, ते डाउनलोड करा. आमची वेबसाईट आहे samtv.com. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्ही तो बघायला हवा तुम्ही रोज, कारण वेगवान, विश्वसनीय आणि विविध बातम्यांचं एकमेव स्रोत म्हणजे साम टीव्ही, सामर्थ्य महाराष्ट्राचे.